आजपासून साधारण 2000 वर्षांपूर्वीचा इसवी सन 52 सालचा तो काळ होता. येरुशलेममध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर त्यांचे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात पसरत होते. याच शिष्यांपैकी एक नाव होतं प्रेषित थॉमस, ज्याला मराठीत थोमा म्हटलं जातं. थॉमस हा केवळ एक प्रेषित नव्हता, तर तो एक अफाट इच्छाशक्तीने लाभलेला प्रवासी होता. ज्या काळात जगाचे नकाशे नव्हते की प्रवासाची आधुनिक साधनं नव्हती, त्या काळात थॉमसने हिंदुस्थान हे आपलं कार्यक्षेत्र निवडलं. तत्कालीन जगासाठी भारत एक अफाट ज्ञान, अफाट संपत्ती आणि संस्कृतीचं केंद्र असलेलं एक गूढ होतं. पण तिथे पोहोचण्याचा प्रवास हा मृत्यूशी झुंज देण्यासारखा होता. तांबड्या समुद्रातून वाहणारे मोसमी वारे आणि लाकडी जहाजांचा खडखडाट सोसत अरबी समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन हा प्रेषित भारताच्या दिशेने निघाला. नमस्कार मित्रांनो, मी प्रमिल क्षेत्री. तुम्हाला ही रहस्यमय आणि थरारक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर प्रमिल क्षेत्र ह्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईल. थॉमसच्या या साहसी प्रवासामागे एक महत्वाची पार्श्वभूमी होती. प्रभू येशूच्या 12 शिष्यांपैकी थॉमस हा त्याच्या तार्किक स्वभावासाठी ओळखला जातो. मृत्यूनंतर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा तिसऱ्या दिवशी मरणातून उठले, तेव्हा थॉमसने त्यावर सहज विश्वास ठेवला नव्हता. त्याने ठामपणे सांगितलं की जोपर्यंत मी स्वतः त्यांच्या हातांमधील खिळ्यांचे वड पाहत नाही, त्या जागी आपलं बोट घालत नाही आणि त्यांच्या कुशीत आपला हात घालत नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. त्यांच्या या शंकेचं निरसन करण्यासाठी 8 दिवसानंतर स्वतः येशू ख्रिस्तानं त्याला दर्शन दिलं. येशूनं त्याला बोलावून म्हटलं की तुझं बोट इकडे कर आणि माझे हात पहा. तुझा हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन न राहता विश्वास ठेवणारा हो. त्या क्षणी थॉमसच्या मनातील सर्व शंका गळून पडल्या आणि तो उद्गारला, माझा प्रभू, माझा देव. हाच दृढ विश्वास घेऊन तो भारताच्या किनारपट्टीवर अवतरला. जेव्हा थॉमस केरळच्या मलबार किनाऱ्यावर मुलझिरी बंदरात उतरला, तेव्हा त्याच्याकडे केवळ साधे सुती कपडे आणि डोळ्यात एक महान स्वप्न होतं. तिथे आधीपासूनच असलेल्या ज्यू व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्याने लोकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. त्याच्या कार्याची सर्वात मोठी साक्ष केरळमधील पलयूर येथील एका प्रसंगातून मिळते. केरळमधील लोक असं सांगतात की तिथे ब्राह्मणांचा एक समूह तलावात स्नान करून सूर्याला अर्घ्य म्हणून पाणी हवेत फेकत होता. तेव्हा थॉमसनं त्यांना विचारलं की तुम्ही देवाला अर्पण केलेलं ते पाणी पुन्हा तलावात का पडतं? तेव्हा त्यानं येशू ख्रिस्ताच्या नावानं ओंजळीतून पाणी हवेत फेकलं आणि निसर्गाचा नियमही थक्क झाला. ते पाणी खाली न पडता हवेत एखाद्या फुलासारखं तरंगत राहिलं. हा चमत्कार पाहून तिथे उपस्थित असलेल्या अनेक ब्राह्मण कुटुंबांनी ख्रिस्त धर्माचा स्वीकार केला आणि सर्वांनी बाप्तिस्मा घेतला. ज्या ठिकाणी हा बाप्तिस्मा झाला ती जागा आज थलिया कुलम म्हणून ओळखली जाते, जिला भारतातील ख्रिश्चन धर्माचे जन्मस्थान मानले जाते. थॉमसनं भारताच्या संस्कृतीशी कधीही संघर्ष केला नाही, तर त्यानं भारतीय परंपरेचा आदर केला. त्याने केरळमध्ये 7 प्रमुख चर्चची स्थापना केली, ज्यांना एझारा पल्ली म्हटलं जातं. ही चर्च आजही 2000 वर्षांचा इतिहास आपल्या उराशी बाळगून उभी आहे. म्हणूनच केरळमधील ख्रिश्चन समाज आजही स्वतःला भारतीय परंपरेचा अविभाज्य भाग मानतो. केरळमधील आपला कार्यभाग पूर्ण करून थॉमस भारताच्या पूर्व किनारपट्टीवर म्हणजेच आजच्या चेन्नईकडे वळला. तिथे एका टेकडीवर राहून तो शांततेचा आणि मानवतेचा संदेश देऊ लागला. मात्र काळानुसार त्याचा विरोध वाढू लागला. एका दुर्दैवी दिवशी तो गुहेत प्रार्थना करत असताना त्याच्यावर पाठीमागून भाल्यानं हल्ला करण्यात आला. त्यानं आपल्या प्राणांची आहुती दिली आणि त्याचं पार्थिव चेन्नईतील सॅन्तोम येथे दफन करण्यात आलं.
आजही सॅन्थॉम बॅसिलिका येथे गेल्यावर त्याच्या त्या महान बलिदानाचा अनुभव येतो. थॉमसच्या बलिदानानंतर जवळपास 1400 वर्ष हा धर्म दक्षिण भारतात एक स्थानिक वैशिष्ट्य म्हणून शांतपणे वाढत होता. परंतु 1498 मध्ये वास्को द गामाने भारताचा शोध लावला आणि या कहाणीचं दुसरं पर्व सुरू झालं. आता ख्रिस्त धर्म केवळ एका प्रेषिताचा संदेश राहिला नव्हता, तर तो पोर्तुगीज साम्राज्यासोबत एक शक्ती बनून आला. पोर्तुगीजानंतर सेंट फ्रान्सिस झेवियर याने किनारपट्टीवरील हजारो मच्छीमारांना या प्रवाहात सामील केलं. पोर्तुगीजानंतर डच, फ्रेंच आणि शेवटी ब्रिटिश आले. ब्रिटिशांनी प्रोटेस्टंट विचारांचा प्रसार करतानाच आधुनिक शिक्षण, छापखाने आणि रुग्णालये भारतात आणली. आज आपण जो आधुनिक भारत पाहतो त्यामध्ये या मिशनरींनी दिलेल्या शैक्षणिक योगदानाचा मोठा वाटा आहे. थोडक्यात सांगायचं तर भारतातील ख्रिस्त धर्माचा इतिहास हा केवळ धर्मांतराचा इतिहास नाहीये. तो एका प्रेषिताच्या बलिदानापासून सुरू झालेला, समुद्राच्या लाटांवरून प्रवास केलेला आणि अनेक परकीय सत्तांचं चढ उतार झेलत भारतीय संस्कृतीशी एकरूप झालेला प्रवास आहे. ही गोष्ट श्रद्धेची आहे, साहसाची आहे आणि भारतीय मातीच्या त्या महानतेची आहे, जिने जगातील प्रत्येक उदात्त विचाराला आपल्यामध्ये सामावून घेतलं. आज ख्रिस्त धर्म हा भारताच्या वैविध्याचा एक सुंदर आणि अविभाज्य भाग बनलाय. तुर्तास इतकंच. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.